गेली 6 वर्ष सिंधुदुर्गात हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे। त्यांना जेरबंद करण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून आसाममधल्या प्रशिक्षित हत्तींच्या मदतीनं वन विभागानं ही मोहीम सुरू केली। मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी एका हत्तीणीला गुंगी देऊन पकडण्यात यशही आलं। 2 प्रशिक्षित हत्तींच्या मदतीनं तिला निवजे गावात माणसाळवण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र रविवारी दुपारी 1:30 वाजता या हत्तीणीचा मृत्यू झाला। अचानक माहित नाही काय जी अचानक तिची तब्येत हे गडबडली, तर कंटिन्युअस तिला हायड्रेशन जे डिहायड्रेशन खूप जबरदस्त होतं आणि त्या डिहायड्रेशन मध्ये वर्म्स निघाले, खूप मोठे मोठे किडे तिच्या विष्ठेमधनं बाहेर निघाले। तर ते त्याला ते म्हणतात मल्टी पॅरासिटिक अटॅक म्हणून, जो एक डॉक्टरच्या लँग्वेज मधला जो शब्द आहे तो मल्टी पॅरासिटिक अटॅक म्हणून ते आहे। तर ते त्या ह्याच्यामध्ये ते तिच्या ह्याच्यामध्ये निघालं। तर त्या बेसिसवर आम्ही जवळपास 15 ते 20 सलाईन तिला दिल्या। हा मृत्यू कशामुळे झाला याची चौकशी होईल, पण उरलेल्या हत्तींना पकडण्यासाठी वन विभागाला आता डोळ्यात तेल घालून आणि काळजावर दगड ठेवून मोहीम पार पाडावी लागणार आहे। या हत्तीणीचा मृत्यू गुंगीच्या औषधाच्या रिएक्शनमुळे झाला की इतर कारणामुळे ते पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट नंतरच कळणार आहे। पण अशा प्रकारे गुंगी देऊन पकडण्यात हत्तींचा मृत्यूही होऊ शकतो याची स्पष्ट कल्पना वन विभागाच्या तज्ञांनी सरकारला 6 महिन्यांपूर्वीच दिली होती। आमच्या पर्टिक्युलर जो आम्ही रिपोर्ट दिला याच्यामध्ये काय काय होऊ शकतं, कशा प्रकारे होऊ शकतं, या सर्व बाबीचं आकलन याची सविस्तर चर्चा झालेली आहे आणि विधिमंडळाचे जे सर्वोच्च स्थान आहे त्यांच्यासमोर चर्चा झाली। वन विभागाला अजून 5 हत्तींना गुंगी देऊनच पकडायचं आहे, पण 45 वर्षांच्या या हत्तीणीच्या मृत्यूमुळे पुढची अत्यंत जोखमीची ही प्रक्रिया पार पाडण्यात वन विभागाची आणि पर्यायानं सरकारची आता कसोटी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी।